मांडणी झाल्याच्या नंतर ज्याच्या कुणाच्या मनामध्ये या संदर्भामध्ये कुठलेही प्रश्न असतील, म्हणजे विषयाच्या अनुषंगाने, म्हणजे तुम्ही दुसऱ्याच मला काय विचारता त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, परंतु आरटीच्या अनुषंगाने कुणाचं काही, आरटी म्हणजे अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, त्याला आपण आरटी म्हणतो, जी काल आपण मागच्या केलेली आहे. आणि आता अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे, ज्याला आपण अवकड वर्गीकरणाचा विषय म्हणतो, त्या दोन विषयाची मांडणी आपल्या 5 ते 7 मिनिटांमध्ये करेल. आणि ह्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला शंका असतील तर तुम्ही जरूर मला या ठिकाणी विचारले पाहिजे. मग कसं की आम्हाला आवडलं नव्हतं पण कशाला बोलायचं, कशाला नाराज करायचं, कोणीच नाही. तुम्ही निश्चितपणे या विषयाच्या अनुषंगाने मला विचारा की हे असं कसं, तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही लबाड करताय, तुम्ही समाजाला फसवताय, अशा पद्धतीने तुम्ही खुलेपणाने माझ्यासमोर या ठिकाणी नक्की बोलू. दोस्तो, आपण हा विषय घेऊन निघालेलो तर हा विषय नवीन मुळीच नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की बघा हे आता मांगाचे लोक काहीतरी घेऊन निघाले तुम्ही, पण हा नवीन विषय नाही, हा खूप जुना आहे. आणि हा विषय कुठं आहे, राज्यघटनेमध्ये आहे. म्हणजे राज्यघटनेमध्ये कसं आहे की बाबासाहेब आंबेडकरांना या देशाचं संविधान लिहिलेलं, बाबासाहेब सुद्धा समितीचे अध्यक्ष होते. आणि संविधान लिहिल्याच्या नंतर त्यांच्या एक लक्षात आलेलं आहे की या देशातला हा जो काही समाज आहे तर तो समान नाही. एक खूप म्हणजे ज्याला आपण उच्चवर्णीय म्हणतो की ज्यांचे बाप जाते मागच्या हजारो वर्षापासून एका विशिष्ट स्थानावर जाऊन बसलेले, आणि काही जो वर्ग आहे ज्याला आपण तळातील वर्ग म्हणतो तर तो एवढा खाली होता, तळामध्ये होता, की ह्या दोन्हीमध्ये एवढी मोठी तफावत आहे. आणि म्हणून ह्यांची जोपर्यंत आपण फोड करत नाही तोपर्यंत तळातल्या माणसाला वर येणं शक्य नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना जर का भारतीय संविधान या देशाला दिलं, आपण 49ला अंगीकृत केलं आणि 50 पासून अंमलबजावणी. ओपन म्हणजे काय, खुला, त्याच्यामध्ये ज्याला समजा ज्याचा मेरिट निर्माण होईल त्या मेरिटनुसार त्यानं ओपनमध्ये कॉम्पिटिशन करायचं. आणि मग ओपनमध्ये जे कॉम्पिटिशन करू शकत नाही, म्हणजे जे धावू शकत नाहीत, पळू शकत नाहीत, ज्यांच्यावर हजारो वर्षानं या संस्कृतीचं ज्यांच्या खांद्यावर डोक्यावर जे ओझं आहे ते पळू शकत नाही, त्यांना रोखलेलं आहे, अडवलेलं आहे, जे कुपोषित आहे त्यांचं कुपोषण झालेलं आहे म्हणून ते धावू शकत नाही, असे काही वर्ग बाबासाहेबांनी निर्माण केले. म्हणजे बघा, एक ओपनचा वर्ग बाबासाहेबांनी संविधानामध्ये निर्माण केला, एक एससीचा वर्ग निर्माण केला, जे अस्पृश्य म्हणून या देशामध्ये जे जातीच्या नावावर त्यांचं शोषण झालेलं होतं त्या अस्पृश्यांचा एक वर्ग केला. आणि त्या अस्पृश्यांची एक लिस्ट तयार केली, सूची ज्याला आपण म्हणतो ना, अनुसूची जे म्हणतो आपण, अस्पृश्यांची तयार केली, त्याला आपण एससी म्हणतो, शेड्यूल कास्ट. शेड्यूल कास्टची एक सूची तयार केली. आणि मग बाबासाहेबांना काय केलं की अस्पृश्य नाहीत परंतु या व्यवस्थेमध्ये त्यांचा अजून शिरकाव झालेला नाही, त्यांच्याकडे शिक्षण नाही, त्यांच्याकडे रोजगार नाही, त्यांच्याकडे उद्योगधंदा नाही, खूप दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलामध्ये राहणार आहे. आता अस्पृश्य म्हणून आपण जे काय पूर्वाश्रमीचे मान असू, महार असू, आपण किमान गावामध्ये तरी पाटील, पांडे, देशमुख आणि त्यांच्या बाजूला आमच्या कुठेतरी मानवाडा, महारवाडा आमचा असेल, ऍटलिस्ट आपण गावामध्ये होतो. पण असा काही वर्ग होता की जो हजारो मील गावापासून, म्हणजे ज्याला आपण दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलामध्ये तो राहणार होता, की त्याच्यापर्यंत ना वीज गेलेली, ना पाणी गेलेलं, ना शिक्षण गेलं, ना आरोग्य गेलं, ज्याला आपण आदिवासी म्हणतो, ज्याला ट्राईब्स म्हणतो आपण, ज्याला शेड्यूल ट्राईब्स, एसटी, तो एक वर्ग केला बाबासाहेबांनी. आणि यातून जो सुटलेला की त्याला सुद्धा या आधाराची गरज बाबासाहेबांना वाटली. आणि मग त्यांनी काय केलं तर ओबीसीचा वर्ग निर्माण केला, ओबीसीचा, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचे बाबासाहेबांना कधी वर्गीकरण केलेलं आहे, 1950 संविधानामध्ये, ओपन, एससी, एसटी आणि ओबीसी, बरोबर आहे. आणि त्या सगळ्यांना स्वतंत्र त्यांचा कोटा, त्याचा कोटा ठरवून दिला. एससीला 13% कोटा ठरवून दिला, ओबीसीला 27% कोटा ठरवून दिला, आणि बाकीचा जो काही कोटा म्हणजे जवळपास 48-50% पर्यंत जो जातो तो ओपनचा कोटा या ठिकाणी बाबासाहेबांना ठेवला असेल. म्हणजे देशामध्ये आता जे समजा आपण म्हणतो ना की हे काहीतरी ओरडायला वर्गीकरणाची काय गरज आहे, आपण सगळे समान आहोत ना. अरे असं जर असतं तर बाबासाहेब तर वेडे होते का? हे वर्गीकरण बाबासाहेब त्यावेळेस केले की नाही ह्यांची तुलना होऊ शकणार नाही, स्पर्धा होऊ शकणार नाही. आणि मग त्यांनी त्यावेळेस अशा पद्धतीचं क्लासिफिकेशन केलेलं आणि 4 वर्ग त्यांनी निर्माण केले. कसं असतं की आपण जसं जसं पुढे जात असू तसं तसं आपल्या गरजा सुद्धा वाढत असतात. आता तुम्ही लोह्यातल्या गरजा जर मागच्या 50 वर्षापूर्वीच्या बघितल्या तर मला वाटतं एक बैलगाडी जात असेल या रोडनं फार झालं पाहिजे,
परंतु आता जर बघितलं तर आता एवढा मोठा रस्ता सुद्धा करून सुद्धा तो कमी पडू लागला. असंच असतं कोणत्याही वर्गामध्ये की कालचे जे काही माणसं होते आता ते बदललेले असतात. काल शिक्षण नव्हतं, आता शिकू लागलेले. मग ते शिकलेल्या माणसाला जर संधी मिळाली तर त्या शिक्षणाचा उपयोग असतो. आपल्याकडे काय झाले की आता आपण ब्राह्मणाकडे, मारवाडीकडे, कोणत्याकडे बघू आपण शिकू लागलेलो. आणि त्याचं कारण काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, क्रांतिवीर लवजी साळवे असतील, महात्मा फुले असतील, ह्या सगळ्या शाहू महाराज असतील, ह्या सगळ्या महापुरुषांना महाराष्ट्रामध्ये जे काही शिक्षणाची बिजर होती. आणि तुम्हाला आम्हाला सगळ्याला सांग तुम्ही शिकलं पाहिजे. तो जो काय मंत्र होता तो मंत्र आपण त्या कानामध्ये साठवला. आणि आता आपले पोरं सुद्धा विद्यापीठामध्ये जर बघितले तर कोणी MPhil करते, PhD करते, कोणी MA करते, M.Com करते, MSc करते. म्हणजे सर्व शाखामध्ये आपली सगळी मुलं जाऊ लागली. मग ते शिकलेल्या मुलांना जर संधी निर्माण झाली तर त्या शिक्षणाचा उपयोग. आणि संधी जर निर्माण नाही झाली तर मग काय होणार झालं की त्यांना नैराश्य येणार झालं की मी इतकं 21 वर्ष आयुष्यातली शिकलेलो आहे. म्हणजे 12वी झालो, BA झालो, MA झालो, PhD झालो, म्हणजे सगळं हे झालं. तरी जर त्याला संधी जर नाही निर्माण झाली तर मग काय होणार झालं की तो जो तळातला वर्ग आहे ज्याला आतापर्यंत शिक्षणाची संधी नव्हती ते शिकून मी त्याला काय उपयोग. म्हणून देशामध्ये अशी सिस्टीम असली पाहिजे की जो तळातला माणूस आहे, शेवटचा माणूस आहे, त्याला संधी मिळाली. आणि म्हणून आपली जी आताची जी मागणी आहे की ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी त्यावेळेस वर्गीकरण केलेलं आहे, आता ह्या सगळे ज्या काही हे गट आहेत त्यांची सुद्धा विभागणी केली पाहिजे की त्याच्या प्रमाणामध्ये करण्याची जी मागणी आहे तर ही आहे. तर ही मागणी आपण आता करतोय का? मुळीच नाही. 50ला संविधान स्वीकारल्याच्या नंतर 50 ते 65 पर्यंत एवढे देशामध्ये ओरड सुरू झाली की आम्हाला संधीचा लाभ मिळाला, आम्हाला काहीच फायदा होत नाही. आणि मग त्यावेळेस केंद्र सरकारने एक समिती नेमली. त्या समितीचं नाव आहे BN लोकूर कमिटी. त्या लोकूर कमिटीने 15 वर्षाचा अभ्यास केला 50 ते 65चा. आणि केंद्र सरकारला रिपोर्ट दिला की आता शेड्यूल कास्टमध्ये आणि शेड्यूल ट्राईबमध्ये खूप मोठी विषमता निर्माण झाली. काही जाती एवढ्या वर गेल्या का की त्या आता ओपनच्या बरोबरीने आलेल्या आणि काही तळामध्ये एवढ्या आहेत त्या अजून ज्या 50-60 वर्षापूर्वी ज्या होत्या ती तशीच आहे. आणि म्हणून त्यांना एक संधी निर्माण करून देण्यासाठी अशा पद्धतीचं शासनानं धोरण आखलं पाहिजे. आणि त्या धोरणाचा भाग म्हणून बसतो आपण ही वर्गीकरणाची चळवळ या ठिकाणी राबवत आहोत. हा विषय 2-3 तास लागतात सांगण्यासाठी, पण मी जास्त खोलामध्ये जाणार नाही. फक्त मी तुम्हाला एवढं सांगेन की आज जे मी तुमच्याकडे आलेलो आहे 5 मार्च 2025 रोजी आझाद मैदानावर मांगीरांचा महामोर्चा आपण केला. मांगीर म्हणजे शूरवीर जे मागे लढलेले आहेत हे शहीद झालेले आहेत. मग ते कोण की तो जो शेंद्रेचा मांगीर असेल किंवा टेंभुर्णीचा कोचीराम असेल किंवा कालचा आपला संजय ताकपुरे असेल, ही जी काही जी शहीदांची परंपरा आहे ती शहीदांची परंपरा नव्यानं पुन्हा आली पाहिजे. कारण अलीकडे काय झालेलं आहे की मांग म्हणले की एक शिवी झालेली आहे. तुम्ही बघत असाल की जर पूर्वापार शिवी चालत आली, आमच्याकडे म्हणतात तुमच्याकडे म्हणतात त्याला काय मागा महाराष्ट्रात शिव्या द्यायला म्हणतो. म्हणजे आपल्या लेकराला जर एखादा मराठ्याचा माणूस किंवा ब्राह्मणाचा माणूस जर शिवी द्यायची झाली काय मागा महाराष्ट्रात वागायची अशी शिवी होती. परंतु आता ही शिवी जी आहे आम्हाला ही बदलवायची आहे की आम्ही शिवी देण्यापुरते नाही तर आम्ही सुद्धा शूरवीर आहेत, आम्ही लढलेलो आहेत. आणि त्या शहीदांचा इतिहास आम्हाला लोकांच्या समोर आणावा लागणार आणि सांगावं लागणार की आम्ही लढणारे आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत. ज्या पद्धतीने अण्णाभाऊंनी त्यांच्या कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे ही तलवार माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी माझ्या पूर्वजांच्या शौर्यावर खुश होऊन ही तलवार आम्हाला भेट दिलेली आहे माझ्या पूर्वजांना. आणि ती तलवार घेऊन मी तुमच्यासोबत लढतोय. हे कोण फकीरा म्हणलेला होता इंग्रजांसोबत ते लढण्याचा. तो शूरांचा इतिहास तुम्हाला सांगावा लागणार आहे. आणि हा जो काय दलित गात्र झालेला जो मातंग युवक आहे, मातंग समाज आहे, त्याच्यामध्ये लढण्याचं बळ तुम्हाला निर्माण करावं लागणार आहे. आणि म्हणून आपण ह्या मोर्चाला मांगीरांचा महामोर्चा हे नाव दिलं. उद्या जे आपण जात आहोत आपण तर सरकारकडे आपण अनेक वेळा गोखले साहेबांचा जो काही या ठिकाणी उल्लेख केला की गोखले साहेबांनी रात्रंदिवस 8% आरक्षण 8% आरक्षण असं म्हणून प्रत्येक मागवाड्यामध्ये जाऊन आरक्षणाचं जे बीज पुरलेलं आहे त्याला आता कुठेतरी फळ येण्याची वेळ आलेली आहे. आणि ते अगदी टप्प्यात आलेलं आहे. 1 वर्षामध्ये 2025 मध्येच होणार आहे. कारण सरकारनं महाराष्ट्र सरकारनं 15 ऑक्टोबर 2025 रोजी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बद्दल यांच्या अध्यक्षस्थानी समिती नेमलेली आहे. आणि त्या समितीला सांगितलेलं की ह्या लोकांचं जे म्हणणं आहे महाराष्ट्रातील मातंग समाजाने जी मागणी केली होती ते आम्हाला वर्गीकरण करून पाहिजे.
त्याचा तुम्ही अभ्यास करावा, त्या वर्गीकरणाचा फॉर्म्युला आम्हाला तयार करून द्यावा. ते शेड्यूल कास्टमधल्या 59 जातीपैकी किती टक्के आरक्षण कोणत्या जातीला दिलं पाहिजे याचा पूर्ण मॅप तयार करून सरकारकडे अहवाल जो द्यायचा आहे ती सूचित केलेलं समितीला, त्या समितीनं त्यांचा अहवाल 3 महिन्यामध्ये द्यायचा होता. परंतु त्या समितीने अजून अहवाल दिलेला नाही. आणि दोस्तो, आपण जर गेलो नाही तर आपण, कारण आपल्याकडे कसं की भांडणाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि मालकाच्या पायावर लोटांगण घेणारे, सत्तेच्या पायावर लोटांगण घेऊन की स्वतःच्या तुंबड्या भरणारे, स्वतःला पद मिळवणारे आणि स्वतःला लाभ मिळवणारे, ही परंपरा आमच्या राजकारणाची राहिलेली आहे. बलिदानाची परंपरा आमच्या एकाही राज्यकर्त्याची नाही. हा इतिहास आहे. बलिदानाची परंपरा कुणाची आहे? समाजाची आहे. परंतु ज्यांना आम्ही नेता म्हणतो, ज्यांना आम्ही लीडर म्हणतो, त्या लीडरची अशी परंपरा आम्हाला दिसली नाही की त्या समाजासाठी त्याला बलिदान दिलेलं म्हणून. आणि म्हणून आपल्याला सरकारकडे वारंवार जावं लागणार. आणि आपण जर नाही गेलो तर मग ही समितीनं जसं 3 महिन्यामध्ये अहवाल देणं अपेक्षित होतं आणि अजूनही दिलेलं नाही, 10 वर्ष जातील तो अहवाल येणार नाही समोर. म्हणून आपल्याला वारंवार आपल्याला सरकारकडे जावं लागणार आहे आणि सरकारला हे विचारावं लागणार. ही समिती तुम्ही स्थापन केलेली आहे, त्या समितीचा अहवाल का अद्याप आलेला नाही? त्या केला म्हणजे सगळं संपलं अशातला भाग नाही. जोपर्यंत यावर सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही, हा तुमचा माझा निर्धार असेल. आणि जोपर्यंत वर्गीकरण होत नाही तोपर्यंत कुठल्याही पदासाठी मी सरकारकडे हात पसरणार नाही, ही सुद्धा तुम्हाला मला शपथ घ्यावी लागणार. नाहीतर कसं होईल की समजा एखादा नेता मोठ्या प्रमाणामध्ये काम करू लागला, मोठ्या प्रमाणात संघर्ष करू लागला, तर आपल्याकडे एक पद्धत आहे, त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्याच्या तोंडामध्ये काहीतरी कोंबल्या जातं, त्याला कधी खुर्ची दिली जाते आणि शांत बसवली जाते. आपण सर्वांनी हा संकल्प करू की कुणी जरी खाली बसलं आणि कुणी किती जरी या समाजासोबत लबाडी केली तरी आम्ही महाराष्ट्रातील बाळवलोंडे असतील तर आपण सर्वांनी एक निर्धार करू की आमच्या नेत्याने बेमानी जरी केली, जसं आंबेडकरी समूहामध्ये आहे की त्यांच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल किंवा तत्कालीन पक्षाने ही रिपब्लिकन चळवळ फोडण्यासाठी सगळ्यांना पद दिले, मंत्री केलं, खासदार केलं, आमदार केलं, महामंडळ दिले, परंतु आंबेडकरी चळवळ ते संपवू शकले नाहीत. आताही तुम्ही बघितलं असेल की जर ह्या अन्याय अत्याचाराच्या प्रसंगामध्ये किंवा बाबासाहेबांच्या अनुषंगाने एक शब्द जर समजा समोर निघाला तर त्या ठिकाणी तो समाज आज ही मुलाबाळासह बाहेर निघतो आणि संघर्ष करतो. त्यांच्या नेत्यांनी लबाडी केल्यामुळे चळवळ संपलेली नाही. दोस्तो, आपल्या तशा पद्धतीची चळवळ निर्माण करायची की मांगाची एखाद्या नेत्याने लबाडी जरी केली तरी चळवळ पुन्हा त्या जसं एखादं पाण्यामध्ये घागर दाबतो ते दुपटीनं उसळत येईल तशी उसळी घेणारा समाज निर्माण करायचा हे तुमचं माझं स्वप्न असलं पाहिजे. आणि जोपर्यंत आमचं वर्गीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही शांत स्वस्थ बसणार नाहीत आणि झोपणार नाहीत. आपण असा संकल्प केला पाहिजे आणि आपण त्यामध्ये जवळपास 50% पर्यंत आलेलो आहोत. अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण RT मिळवलेले. अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था काल 1 ऑगस्टपासून या ठिकाणी सुरू झाली. तिला आता नीटपणे चालायला अजून एखादं वर्ष लागेल. परंतु तुम्हाला आनंदाची गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला निश्चित आनंद होईल की कालपर्यंत आपण जे म्हणत होतो ते आम्हाला बार्टीमध्ये संधी मिळत आज दोस्तो आता 5,500 जागा आता खाली आहेत. मांगाच्या पोरांची RT वाट पाहतायत, तुम्ही अर्ज दाखल करा. 10,000ची त्यांना पहिली बॅच काढायची. सुरुवातीला 100 लोकांना सुद्धा संधी मिळत नव्हती. आता गेल्या 8 दिवसाचा आकडा आहे 4,500 पोरांनी आपल्या अर्ज दाखल केले. 4,500 पोरांनी RT कडे आम्हाला प्रशिक्षण पाहिजे आणि ह्या RTच्या मार्फत तुमच्या पोरांना या ठिकाणी लाखो रुपये मिळणार आहे. कुणाला 10,000 रुपये महिना भेटेल, कुणाला 15,000 रुपये भेटेल, कुणाला म्हणजे 5-5, 10-10, 20-20 लाखाचे पॅकेजेस भेटतील शिक्षणासाठी. म्हणजे एवढं मोठं काम झालेलं आहे आपलं RTच्या माध्यमातून. आणि त्या लढ्याचे शिल्पकार सगळे आपण आहोत की आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी RT झालेली आहे. आणि अबकडं झालं तर त्यात सुद्धा तुमचा माझा फायदा होणार. कसा फायदा होणार आहे की अबकडं म्हणजे काय की तुम्हाला एक उदाहरण सांगेल मी की आता आपण मेडिकलच्या दरवर्षी बघतो आपण आमचे 4 किंवा 5 पोरं मेडिकलला जायला किती पाहिजे. जर समजा वर्गीकरण झालं ना आम्हाला 3% जरी आरक्षण भेटलं, किती 3%, 13% पैकी, तर दरवर्षी मेडिकलला तुमचे 200-250 पोरांना म्हणजे MBBSला, BAMSला किंवा डेंटलला किंवा आयुर्वेद म्हणजे जेवढे काय ह्या ज्याच्या ब्रँचेस आणि शाखा येतात, विद्याशाखा ज्याला आपण म्हणतो मेडिकलच्या, दरवर्षी तुमचे 200-250 पोरांना त्या ठिकाणी शिक्षणाची संधी मिळणार. आणि हीच अवस्था प्रत्येक डिपार्टमेंटची होणार. आता तुम्हाला आम्हाला सांगितलं जातं आता नोकऱ्याच नाहीत, आता सगळं पूर्ण आरक्षणच खतम होणार आहे,
आणि मग तुम्हाला तुम्ही हे वेगळं आरक्षण मागताय. अरे ते नोकरीच्या नंतरच्या विषय अगोदर आमच्या लेकराला शिकू तर द्या. आमचे जर समजा दरवर्षी 250 पोरं जर MBBS ला जर ऍडमिशन घेत असतील, त्याचं शिक्षण तर होत आहे, नंतर नोकरीचं बघून आपण. पण शिक्षणामध्ये जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला ते वर्गीकरण करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला तिथं सुद्धा जाता येत नाही. म्हणून दोस्तो, आपला हा जो लढा आहे, हा लढा आपण या वर्षात जर जिंकलो तर पुढचे 50-100 वर्षापर्यंत हा समाज तुमचे उपकार मानणार. ही जी बैठक असेल आजची, ही उद्याच्या इतिहासामध्ये नोंद घेणारी बैठक असणार आहे की माझे पूर्वज लोह्यामध्ये एका शासकीय विश्रामगृहामध्ये बसले होते आणि त्यांनी तो निर्धार केलेला होता. आणि म्हणून आज माझ्या नशिबामध्ये क्लास 1 क्लास 2 माझ्या घरामध्ये बाबासाहेब ज्यावेळेस